3 दिवसात सगळे खोप गायब. 4 कोंबडे राहिले फक्त. वजन करायला काटा घेतलाय का वजन करतो त्याचं आता. टीव्हीतलं रिमोटचे सेल टाकतो. केलाय तू चालू पिनू तर असं घेतो. हे बघा आमची राहू द्या. आमची काकू आहे पण तेच घेऊन पळत आता करतोच मी पिनूचा लई नाद लागलाय. ती उचल ते गठा उचल तुझ्या माग दोरी ती दोरी घे ना डबल कशी गाय कशी अर्धी बरी झाली का आता. मोकळी असते सडक लावायची असते. थोडं खाली खाली चौदा किलो 800 ठेव खाली. 14 किलो 800 ग्रॅम. 15ला 200 ग्रॅम कमी. 200 ग्रॅम एवढं टाकलं. शेवटच्या विकून आता कमल आजीला आणि त्यांना सगळ्याला आता बी आली. चला आता हिशोब करतो. विकले आता सगळ्या कोंबड्या. चाललंय डिलिव्हरी करायला. कमी आले बाबा. आहे चला वाटेवरच जायचं. वाटेवरचेच होते. इथून हळूच जावं लागेल मला वळून. रस्ता लय बेकार आहे. चला आता देऊन आलोय बिल. घरी चाललोय. गाडी बदलली आपली. शुभम मामाची गाडी घेतली किंवा आपली गाडी घेऊन गेलाय बाबल घेऊन शावगावला. मी नाही जात भाऊ आता घेऊन. मी चाललो घरी. तर मला थोडं कुरडण ते साफ केलंय काल. थोडा त्यांना वरती बसायला करतो. पिल्लांचं काय मला अजून कळा ना बाबा. चला बघतो काहीतरी धोरण घरी गेल्यावर. आता आंघोळ पण करायची अजून. कसं चालतो चला भाऊ. थोडा फ्रेश झालोय. कोयता हातात घेतलाय. हे जे तुम्हाला दिसतंय ना झाडे कडीपत्त्याचं त्याला नीट आकार द्यायचा आहे. असं एवढं कापून टाकायचंय. त्या दिवशी ते सीताफळात झाड कापलं होतं. मोकळं केलं तर लय उंच गेलं होतं. ते सीताफळ तोडता येत नाही त्याच्यामुळे ते आता कडीपत्त्याचं घेतो कापून थोडं. त्याला थोडी धार लावून येतो आधी. चला लावली धार आता याला थोडी. हे बघा आता असं झालंय झाड. एकदम भारी. किती खराब होते ते. मुंग्या लागल्यात त्याला मारण्याच्या. बघा मुंग्या लागल्यात. ते 2 पडले एवढे काढले बाजूला. कालचे सीताफळ इथंच ठेवले होते राव मी. नेलेच नाही आत. एवढे एक न्यावं लागते 2 3.
ती घाण त्याच्यामुळे तर काढली ती. तिथं लय मुंग्या होत्या रे बाबा, त्या जागेवर लय मुंग्या होत्या. चला लाल मुंगी आहेत. मग तेच म्हणतोय, मला चावल्यात मरणाचे ते. हे बघा किती आहेत ते. किती याला लागते आणि ते ना ते उचलून याला डोळा नाही पाडला ना. घे आता सर जाऊन दे. तिथे तो टाकून आला त्यांना. हो. काढायचं आता सायकलनी काढून टाकू. आता हे इथं तणनाशक मारलं होतं मागच्या वेळेस, पण ते परत उगलं तण. एकच झटका असतो काय काय माहिती आता. ते तिकडं सायकल आहे त्या इथं, ते सायकल आणावं लागेल आता. त्याला सायकल आणतो पहिले. त्याला आता एवढं काढलंय, तिकडचं एक राहिलंय ते काढून घेतो. गाईन ते सोडलंय आता, शेळ्यान ते सगळ्यात सोडल्यात. आरडत होत्या खा आता, इथं किती खायचं तेवढं. चिमूक काटाचं गवत आहे सगळे हाणीन आता गौरी. हा ती तशीच आहे, तिला आई तर टाकल्याशिवाय ती खात नाही. ते बाकी सगळं खाते आणि पोट भरते, आणि ही आज जाऊन परत आरडन. आली तिथं खायचं ना, इकडं काय आहे? सोडलं काय? हा मोकळी ती, राहू दे कुठं नाही जात. तुला फक्त शेवरेज बाला आणि ते टाका आयत तिला. ती नाही खाणार. गौरी सरक बरं, तेवढी सीताफळ काढून दे. कालपासून लय भेव वाटायला लागलंय भाऊ फुकटच. सरक तिकडे, मला जाऊ दे. तिला जाड फांदी त्याची मोडायला धर. मस्त आबळ आलेलं आहे आज. बाबा कशाला आले? कागद घेऊन आलेत, काहीतरी करायचं कागदाचं. लय वेळच झालं, काही खातच नव्हती, फुगली ती शेळी बघा, टमटम झाली. कशाच हे? बिलायतच झाड चावायला द्यायचं तिला आता. दाढी खाली चाव. तर चावले का ते सगळं गॅस निघून जातो. दाढ पडली.
पडल्या का काय? हा एवढी म्हातारी थोडी ती दाढी पाडायला तिच्या. आहे ना मग. हे उलट घाला ना, हे जाड आहे ना, हे घाला ना. ते कवळ आहे, ते कवळ नसते घालीत वाटते. कवळं तेल एकच असते त्याचा फक्त तर रस करून पाजायचा ना. तेल. सोडा आहे का? सोडा आहे का मम्मी? आण बरं मग. बाटलीत घालून पाजावं लागेल. वाटलं नाही होता हे काही आहे ना हिरवी बाटली. दाखवा बरं. ते सोडा टाक ना त्याच्यात, पाणी कर ना सोड्याचं. सोड्याचं पाणी कर. खाता सोडा आहे हो. दुसरा तेच जात. याला झाकण लावा ती. मोकळी सोडी आत्ता होईल मोकळी. कस काय फुगली पण ती? काय खाल्ला असेल तिने? होय इकडं काय तरी खाल्लं. गावतात काय असेल काय मग? पेंपूस एखादं गेलं तर बसल्या सगळ्या शेळ्या. ती दुखती ती तिथं बसली म्हातारी शेळी. ऐन रात्रीपर्यंत ठीक ती. मस्त आबाळ आलंय, थोडा पाऊस झाला. आबाळ आलंय मस्त. अरे गाय आणायचं विसरलोच ना मी. 6 वाजले तर गाय वावरतच बाबा अजून. बघ इथं गुतली, मरणाची गुतली, सोडावं लागेल ते. चला चला आता सोडली गाय, बांधित तिला आता. हे बघा सनसेट. चला मम्मी आली वाटतं घरी. गिन्नी गवत खाई. तुझेच कुत्रे तुला भुको राहिले दादा, काय चाललंय? मम्मी तिथे काय माझी हाईट नाही बरोबर, मी त्याच्यामुळे वर कापली ती. हा आता काढ राहिली. आता काय करू राहिली? काय भाजी करणार आहे? एक मम्मी तूच काढ, मला काय काढते कळा ना कोणता काढू. मला जायचंय गोठ्यावर. टाकलं मी व्हिडिओ. कमी काढले ते, तोडलं. वर गेल तर शेंडा ते एकच. गौरीला येड्यावानी करू राहिले आज. काय झालंय काय माहिती? काय झालं तुला? हा काय काय झालं काय तुझं? हा लय असं आज लय येड्यावानी केलं. एवढी फुगली म्हणून येड्यावानी करते काय? चला तर आजचा व्हिडिओ इथेच संपू. मी झाडून घेऊ राहिली, आवरू राहिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असं लाल कलरचं बटन असेल ते दाबा. आपली गौरी आता तिकडे खेळू राहिली. चला आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय. गौरे बाय कर एकदा इकडं. चला बाय. ओके.